बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मोर्चा ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी छगन भुजबळ मैदानात। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे सहित ओबीसी नेते उपस्थित राहणार। मराठा कुणबी प्रमाणपत्राबाबतच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम सुनावणीची शक्यता। सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। राज्यात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका। निवडणुकांबाबत भास्कर जाधव यांचं मोठं विधान। आता मतदार जागरूक झालाय, निवडणुका सरकारला जड जाणार असल्याचंही विधान। नाशिक जिल्ह्यात आजपासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री व्यवहार ठप्प राहणार। लासलगाव पिंपळगाव मुख्य बाजार समितीमध्ये दिवाळी निमित्तानं व्यापारी सुट्टी घेणार। दिवाळी निमित्त डबेवाल्यांची सेवा तात्पुरती बंद। डबेवाल्यांचं दिवाळी निमित्तानं गावी जाण्याचं नियोजन। 20 ते 25 ऑक्टोबर पर्यंत डबेवाल्यांची सेवा बंद। दिवाळी आधीच पुण्यामध्ये प्रदूषणाचा वाढता धोका। पुण्यामधल्या हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत। महानगरपालिकेनं उपाययोजना करण्याची मागणी। महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड। मुंबई महानगरपालिकेकडून 31,500, नवी मुंबई महापालिकेकडून 34,500 तर ठाणे मनपाकडून 24,500 रुपयांचा बोनस जाहीर। चांदीच्या दरवाढीचा अखेर ब्रेक। ऐतिहासिक उंचीवर पोहोचलेल्या चांदीच्या दरात तब्बल 10,000ची घसरण तर सोन्याच्या दरातील वाढ मात्र कायम। ज्यावेळी तुम्ही हार मानता तोच तुमच्या अपयशाचा क्षण असतो। विराट कोहलीची सूचक पोस्ट। 2027चा वर्ल्ड कप खेळण्यासंदर्भातले संकेत।